मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजूनही नवी दिल्लीत आहेत। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। कालच्या आणि आजच्या मुक्कामाचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत। कांदा आणि ऊस प्रश्नावर चर्चा केल्यानंतर हे तीनही नेते अजूनही दिल्लीतच आहेत अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर दिल्लीमध्ये तळ ठोकण्याची वेगवेगळी कारणं देखील सांगितली जात आहेत। दिल्लीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली यावर मी बोलणार नाही असं सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। दिल्लीमध्ये तळ ठोकण्याचे कारणं वेगळे आहेत। कांदा प्रश्न आहे, बाकी इतर प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात ते एक आहे ना, हा एक विषय सुद्धा आहे। परंतु या विषयासाठी एवढी गहन चर्चा करण्यासारखा नाहीये। हे समंजसपणाने हा विषय संपून जाईल। अमित शहांबरोबर याबाबत बैठक झाली तुमच्या नेत्यांची? आता दिल्लीला नेमकं कशा कशा प्रश्नावर बैठक झाली याबद्दल तर मी स्पष्टीकरण देऊ शकत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्रातल्या विकासावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। राज्यातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना दिलेली आहे। महायुती विधान परिषदेच्या सर्व जागा जिंकेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे। जागा वाटपात महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडी 17 जागा लढू दे, मात्र त्यांना एकही जागा जिंकण्यात यश मिळणार नाही असं सुद्धा एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। महायुती 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार। जागा वाटप सन्मानाने होईल। महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत। महाविकास आघाडीचा दुसरीकडे जागा वाटपाचा फॉर्म्युला आता समोर आलेला आहे। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवणार आहे। यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक 7 ते 8 जागा येऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। ठाकरे सेना 5 ते 6 जागा लढवू शकेल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 3 ते 4 जागा लढवू शकते अशीही माहिती सूत्रांकडून मिळतेय। मात्र कोण कुठल्या जागांवर लढणार आहे यावर उद्या निर्णय जाहीर केला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार असल्याचं समजतंय। महायुतीतील नाराजी नाट्याचा फायदा उठवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।